नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात समांतर. मित्रांनो, मला अनुपम खेरकडे कोणी पाठवलं हे मला आठवत नाही. पण मी त्यांच्याकरता काम करायचो. त्यांच्या टेलिव्हिजन प्रोडक्शन कंपनीकरता मी पब्लिसिस्ट म्हणून काम करायचो. त्यावेळेचा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो की अनुपम खेर यांनी त्यावेळेचे एस कुमार्स आपल्याला माहिती आहे की एक टेक्स्टाईलमधला ब्रँड होता. खूप मोठं नाव होतं ते. आणि त्यांनी डायव्हर्सिफिकेशन करायचं ठरवलं आणि त्यांनी अनुपम खेरबरोबर मिळून एक हायटेक स्टुडिओ मुंबईत स्थापना करायचं ठरवलं आणि त्याच्याकरता एक मोठी पार्टी दिली त्यांनी. अर्थात त्या ठिकाणी सगळ्या मीडियानं बोलवणं वगैरे वगैरे हे काम माझ्याकडेच होतं. आणि त्या पार्टीमध्ये एक वयस्कर रिटायर झालेले एक पत्रकार आले आणि त्यांना खूप ढोसायची सवय होती. नेहमीप्रमाणे ते दारू प्यायले, गोंधळ घालायला सुरुवात केली. अर्थात मी काय त्यांना बोलवलं नव्हतं, ते स्वतःहून आलेले. तर मी त्यांना सांगितलं की प्लीज तुम्ही बाहेर जा, तुमच्यामुळे इथला सगळा जो सीन आहे तो खराब होतो आहे. आणि मी त्यांना बाहेर काढलं पार्टीच्या. दुसऱ्या दिवशी मला अनुपम खेरनी सांगितलं ऑफिसमध्ये गेल्यानंतर की किशोर तू हे असं नाही करायला पाहिजे होतंस. म्हटलं सर, एक तर मी या माणसाला बोलवलं नव्हतं. ते म्हणाले नाही तसं नाही आहे, तो जुना पत्रकार आहे आणि तो मला ओळखतो, त्यांनी माझ्याविषयी बऱ्याचदा लिहिलेलं आहे. मी म्हटलं मला हे माहिती नाही ना, तुम्ही याची मला कल्पना द्यायला पाहिजे होती. पण ते म्हणाले नाही, तू त्याला नाही थांबवायला पाहिजे होतंस, म्हणजे त्याला आडकाठी नाही करायला पाहिजे होती, पार्टीतनं बाहेर नाही काढायला पाहिजे होतं. मी म्हटलं सर बघा, मी ॲज अ प्रोफेशनल एक व्यक्ती म्हणून मला जे योग्य वाटलं तो निर्णय मी घेतलेला आहे. तुम्हाला नसेल पटलं तर मी सोडून देतो काम तुमचं, आणि असं म्हणून मी निघून आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यावेळी लँडलाईन असायची प्रत्येकाच्या घरी आणि आमच्या घरचा फोन वाजला आणि घरातल्या कोणीतरी तो घेतला आणि ती व्यक्ती त्या फोनवरती बोलताना एकदम आश्चर्यचकित झाली. तर त्या फोनवरती दुसऱ्या बाजूला अनुपम खेर यांचा फोन होता. तर त्यांनी विचारलं, किशोर जी है क्या? है, कौन बोल रहे हैं आप? तो मैं अनुपम खेर बोल रहा हूँ. एकदम वातावरणच चेंज झालं. तर मी म्हटलं सर बोलिये. ते मला म्हणाले, अरे तुझं आणि माझं असोसिएशन काय एवढं तकलादू आहे का की एका ह्याच्यामुळे तू लगेच माझी कंपनी सोडायचं म्हणतोयस? म्हटलं नाही सर, मला थोडंसं असं वाटलं. ते म्हणाले नाही नाही, अपने वो साथ में काम करना है. ही एक घटना. त्याच्यानंतर भरत कुमार राऊत हे महाराष्ट्र टाईमचे संपादक होते आणि मीडियामधलं खूप मोठं नाव, माझेही चांगले मित्र. त्याच्या अगोदर ते महाराष्ट्र टाईम्सच्या अगोदर टाईम्सच्या अनेक इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक होते. मला खूप मदत केली आहे त्यांनी. तर त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीचं एका शॉपचं उद्घाटन करायचं होतं. ते म्हणाले की तू जरा अनुपमला सांग ना. तर मी अनुपमला म्हणालो की बाबा सर ऐसा ऐसा है, भरत कुमार राउत साहब के यहाँ का एक ये इनॉग्रेशन करना है. तो म्हणाले क्यों नहीं, मैं आऊँगा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, रविवारचा दिवस होता. सकाळी काहीतरी 9:30-10ची वेळ होती. शिवाजी पार्कच्या पुढे मला वाटते प्रभादेवीला ते दुकान होतं आणि बरोबर वेळेत अनुपम हजर. उद्घाटन वगैरे केलं एकदम सहज. म्हणजे आपण कोणतरी स्पेशल आहोत, स्टार आहोत, ही भावना बिलकुल मनात नाही. त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं ना की आपण आपलं लाईफ आहे ना मित्रांनो, बऱ्याचदा डिफिकल्ट करून ठेवतो, उगाचच डिफिकल्ट करून ठेवतो. लाईफ किंवा आयुष्य हे सहज जगण्यासारखी वस्तू आहे, पण आपण त्याला अनेक काळाने डिफिकल्ट बनवतो. हा सहजता जी आहे ना, ती मला अनुपमकडे पाहिल्यानंतर मी शिकलो की माणसाने सहज कसं जगावं, प्रत्येक येणारी गोष्ट आहे ती सहजपणे कशी घ्यावी, कुठलाही अहंकार न बाळगता, कुठलाही आपल्या पदाचा जो काही एक असतो ना माणसाला गर्व, तो न बाळगता जे आपल्याला शक्य आहे ते करण्याची जी सहजता मी अनुपममध्ये अनुभवली ना, तर मला असं वाटलं की अशी सहजता आपल्या आयुष्यातही यायला हवी. आणि मित्रांनो, तुम्ही अनुभव घ्या याचा. डोंट मेक युअर लाईफ डिफिकल्ट, मेक इट सिम्पल अँड स्वीट. धन्यवाद मित्रांनो. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.